नमस्कार. आजचा आपला 9वा दिवस आहे खड्डे मुजवायचा. आणि आज ताग्यात कुणाला कळलं नाही की बाबा हा रस्ता माझ्या हद्दीत का तुझ्या हद्दीत. नगर परिषद म्हणते माझ्या हद्दीत नाही, PWD म्हणते माझ्या हद्दीत नाही, पंचायत समिती म्हणते माझ्या हद्दीत नाही. आणि आमच्या नगरपरिषदेनं आता गाडीतून उतरा खड्डे बघायला तर वेळच नाही. तर आमदार साहेब हे नक्की बाबा कुणाच्या हद्दीत आहेत ते तुमच्याकडनं तरी उत्तराची अपेक्षा बाकी आहे आम्हाला. आणि आपण महाबळेश्वरमधनं जरा वाईतनं महाबळेश्वरला या, ते जरा काय दुरावस्था जरा बघून घ्या. म्हणजे हे सगळे अधिकारी जे आहेत ते म्हणतात माझ्या अतिरिक्त हे खड्डे आमच्या येत नाहीत. मग हे कोणाच्या अतिरिक्त येतात खड्डे बाबांनो? आता हे मी माझा जन्म झाला आहे धरतीवर म्हणून मी हे खड्डे मुजवतोय का तर अपघात होणे. हा टी आहे म्हणजे खालनं गाडी येणारी वरती गाडी येणारी. आणि हा हजारीचा रस्ता आहे विन्सन पॉईंटचा. आपण काल 5:45 वाजता मागचा खड्डा मुजवला आहे, 6:30 5:45 आणि आत्ता आज जो मुजवला आहे तो हा खड्डा आपण मुजवलेला आहे. तर ह्याला कुणाला कुठल्याच अधिकाऱ्यांना म्हणजे काहीच नाही की बाबा हे माझी हद्द तुझी हद्द अजून करत बसलेले आहेत. आता हे कधी हद्दीचं मोजमाप होणार आहे त्यांचं त्यांना माहिती. तर आमदार साहेब तुम्हाला जर वेळ असेल महाबळेश्वरला यायला तर येऊन एकदा हे अधिकाऱ्यांना सांगा की बाबा हा खड्डा कुणाच्या अतिरिक्त येतो. मी सह्याद्री ट्रेडर्स ह्यापुढे ह्या खड्ड्यात कुठले अपघात होऊ नये म्हणजे अशा पद्धतीनं मी हा खड्डा मुजवलेला आहे. आणि हो, अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. 2 मिनटात थांबवतो मी हे जरा काम. अजून एक गोष्ट दाखवतो, चला जरा माझ्याबरोबर. या माझ्याबरोबर या. हां, हे बघा, हे दिसतं का तुम्हाला? हां हां, हे बघितलं तुम्हाला? हे महाबळेश्वर नगर परिषदेने काढलेला गटार. आता हे गटार म्हणायचं का ड्रेनेज लाईन सोडलेलं पाणी म्हणायचं? दिसतं तुम्हाला कुठंही गटार नाही. आणि ह्या चेंबरमधनं मलदा आणि गटार म्हणून हे वाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे रस्त्याची झालेली दुरवस्था. म्हणून मी काल जे म्हणलं तुम्हाला की महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेमधील मुख्याधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. तर बाबा हे चुकीचं आहे का? तर तुम्ही थोडासा अभ्यास करा, गावात फिरा. तुम्ही फक्त रात्री 12 वाजेपर्यंत ऑफिसला बसता, त्यापेक्षा 1 तास पूर्ण महाबळेश्वरमधला फेरफटका मारा आणि महाबळेश्वरात काय अवस्था आहे हे बघा. आणि तुमच्याबरोबर आमच्या नगराध्यक्षांना पण घ्या की ज्यांच्याकडनं आम्हाला होप्स होते. आणि कुणाकुणाला बरोबर घेता येईल ते घ्या आणि महाबळेश्वरात एक फेरफटका करा. माझी मोहीम चालूच राहणार आहे आणि कुठले अपघात होऊ नये या दृष्टीनं माझी मोहीम चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त आजचा खड्डा कुणाच्या नावाने होईल मी उद्या सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.